तर भावानं शुभ सकाळ. आता पण चाललोय कोपऱ्यावर. जाताना आधी पण हात केला आणि निघालो कोपऱ्यावर. जाता जाता शहराबाहेर स्टंट भेटला हो. मग काय परत आलो चायनीजवर. हिर चालू होती चंदनात तस्करी. चंदनात तस्करी बघून मला वाटायला लागली भ्या. त्यामुळे घरला गेलो मी. मग काय भावाचा फोन आला, टाकी तेवढी घेऊन यायचा. मग काय लावला आपल्या भावाला फोन आणि बोलून घेतलं टाकी आणायला. टाकी घेऊन आलो तर सुरजा म्हटला अंडी घेऊन येतात चल चायनीजवर पाहिजेत. मग काय निघालो आम्ही अंड्याने साखर दवाखान्यापाशी. येताना आलो पेटतनं. आपल्या पोरांनी केला हात. पेटतनं आली म्हणलं इजवाय काय तर खायला. मग काय आलो इनबाऊच्या दुकानावरती ना दिला आईस्क्रीम. आईस्क्रीम होतं एक नंबर. सपाला घेशे. मग काय सुरजा म्हटला बाहेर जरा वाऱ्याला बसतो. तेवढ्यात चालू झाला पाऊस. इथं झालं चिमणा चिमणीच लगीन. मग काय आम्हाला जेवाय काय मिळालं नाही म्हणलं परत आलो आपल्या चायनीजवर. अर्जुन भाऊला म्हणलं भुका लागली जर काहीतरी बनवून दे. हे तर जाळ काढत बसलाय. मग काय आपल्या भावाने दिला की चिकन राईस आपल्याला बनवून. सपला घेशे. खाताना का नाही एक नंबर म्हणजे एक नंबर लागत होतं. जाताना जांभळ खाल्ली आणि निघालो हॉटेलवर. आज हॉटेलवर आलता चंदूभाऊ. चंदूभाऊ म्हटलं आम्हाला पण कवा तर ब्लॉग मध्ये घेत जा की एक नंबर ब्लॉग करतायस. भावा म्हटलं सपला घेशे. मग काय भावानं आपल्या नेहमी पण आपल्या हॉटेलला गर्दी झाली.